वर्ल्ड लार्जेस्ट डायनासोर. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाज फॅमिली या मराठी चॅनल वरती. या अगोदरचा ड्रम हिलर पार्ट 1 हा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आला आहे. जर तुम्ही आणखीन पाहिला नसेल तर नक्की बघा. मी वरती आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते, नक्की विजिट करा. जर तुम्ही चॅनलला आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कॅनडामधले वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आज आपण या व्हिडिओमध्ये अल्बर्टा कॅनडामधील ड्रम हिलर येथे असलेल्या द वर्ल्ड लार्जेस्ट डायनासोर बघणार आहोत. लार्जेस्ट डायनासोर. आता आपल्याला ह्याच्या मध्ये जायचंय, आतमध्ये. हे बघा किती मोठा डायनासोर आहे. वर्ल्ड लार्जेस्ट डायनासोर आहे. ते कॅमेरामध्ये हे बघा. डायनासोर आहे ना, तर डायनासोरच्या आतमधून ह्या अशा स्टेअर्स आहेत. बापरे. Here we go. And book. It's a 20 cent euro. You? Give euro. Why do you still have euro? Okay. Right, Emily. Ready, stay there. Once. I know, right? दम लागला अक्षरशः. भरपूर असे स्टेअर्स आहेत, भरपूर थांबा. हा जो डायनासोरचा भव्य पुतळा आहे तो 2000 मध्ये बांधण्यात आला होता. हा जगातील सर्वात मोठा फायबर ग्लास डायनासोर आहे. याला टायरा म्हणून ओळखले जाते. हे बघा किती मोठा डायनासोर आहे. हा डायनासोर तब्बल 86 फूट म्हणजेच 25 मीटर उंच आणि 151 फूट लांब आहे. त्याचे एकूण वजन 65 टन इतके असून तो खऱ्याखुऱ्या डायनासोरच्या आकारापेक्षा 4 पटीने मोठा आहे. या भल्या मोठ्या डायनासोरच्या पोटातून 106 पायऱ्या चढून थेट त्याच्या तोंडात जाता येते. त्याच्या जबड्यातून आजूबाजूचा नजारा पाहायला मिळतो. एकाच वेळी 12 लोक त्याच्या तोंडात उभे राहू शकतात.
बघा इथे एक छोटस वॉटरचं पण ऍक्टिव्हिटी आहे लहान मुलांसाठी. इथे समोरच लहान मुलांसाठी लोटरी स्प्रे पार्क आहे आणि ह्या पार्क पूर्ण डायनासोर थीमने बनवलेला आहे. हे पार्क फ्री असून इथे लहान मुलांसाठी भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत आणि इथे समोर बसण्यासाठी भरपूर बाकड्यांची पण सोय आहे. हॅलो. आम्ही वॉटर ऍक्टिव्हिटी नाही केली कारण आम्ही एक्स्ट्रा ड्रेस आणले नव्हते. हे बघा ईश्वरी आणि प्रांजली खूप एन्जॉय करत आहेत. त्यांना ड्रमहेलर खूप आवडलं. या पोलवरती चारी बाजूने क्लॉक लावले आहेत. हे बघा किती छान आणि मोठे दिसत आहेत डायनासोर. हा जो आहे ना तो स्टॅच्यू आहे, पण ना आम्ही ह्या डायनासोरच्या आतमध्ये गेलतो. तुम्हाला मी दाखवते इथे आतमध्ये इथं स्टेअर्सनी ना आतमध्ये जावे लागते. इथं लहान मुलं दिसत आहेत. वारं खूप आहे, एकदमच वारं आहे. हे जे तुम्ही बघत आहे तिथपर्यंत जातो आपण आतमध्ये. खूप छान आहे. तुम्ही कॅलगरीच्या जवळपास किंवा कॅनडामध्ये राहता असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा. डायनासोरच्या आतमध्ये जाण्यासाठी $5 तिकीट लागते आणि 5 वर्षाच्या आतमधल्या मुलांना फ्री आहे. इथल्या इन्फॉर्मेशन सेंटरच्या माहितीनुसार हे वर्ल्ड लार्जेस्ट डायनासोर 2029च्या डिसेंबरमध्ये बंद होणार आहे अशी माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जर कॅनडात राहत असल्यास येथे नक्की व्हिजिट करा. खूप छान बघण्यासारखे आहे. मुलांना तर नक्कीच आवडेल. हे बघा इथे रोडवरती पण असे डायनासोरचे स्टॅच्यू लावले आहेत. त्यामुळे वॉकिंग करून तुम्ही हे बघू शकता. आता आम्ही इथून निघालो आहोत ड्रमहेलर मधला फेमस द लिटल चर्च बघण्यासाठी. You said you could have Discovery Center. Virginia to Vegas now. It's better be. एक छोटस चर्च आहे. हे बघा हे लिटल चर्च आहे, इथले फेमस आहे. या लिटल चर्चला जगामधला सगळ्यात लहान चर्चपैकी एक मानला जातो. या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एका वेळी फक्त 6 लोकांना बसण्याची परवानगी आहे. हा चर्च खूप लहान आणि लाकडापासून बनलेला आहे. प्रेयरसाठी वगैरे ना इथं टेबल वगैरे पण दिले आहेत. इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार द लिटल चर्च हे एका वेळी 6 लोकांना बसवून 10,000 लोकांचे स्वागत करते. हा फक्त टुरिस्ट स्पॉट नसून भरपूर लोक इथे प्रार्थना मेडिटेशन करण्यासाठी येतात. आणि एक युनिक गोष्ट म्हणजे हे जे चर्च आहे इथे वातावरण शांत असल्यामुळे भरपूर कपल इथे छोट्या स्वरूपात मॅरेज पण करतात असे ऐकले आहे. कुठे चाललो होतो आपण? Horsetip Canyon. आपण आता कॅनियन पाहण्यासाठी चाललो आहोत.
प्रकारे कॅनियन आहे. हे आपल्या इथं कसं मस्टर्ड ऑइलचं वगैरे आहे, तसंच इथे कॅनडामध्ये कॅनोला ऑइल बनते. हे सीड्स आहेत, आपल्या मोहरीसारखे दिसतात ते. हे बघा, हे आहे हॉर्स थिप कॅनियन. हॉर्स थिप कॅनियन हे ड्रम हेलर मधले एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. या कॅनियन मध्ये चोराने पळवून आणलेले घोडे लपवून ठेवण्यासाठी या जागेचा वापर केला जायचा, म्हणून या जागेला हॉर्स थिप कॅनियन नाव पडले. इथे भरपूर लोक हायकिंग पण करताना दिसतात, काही लोक तर खाली उतरून जातात. हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. आम्ही आता इथून ड्रम हेलर मध्ये प्रसिद्ध असलेले रॉयल टायरेल म्युझियम बघण्यासाठी जाणार आहोत. या म्युझियम मध्ये 140 पेक्षा जास्त डायनासोरचे ओरिजिनल फॉसिल्स आहेत, त्यामुळे त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि चॅनलला आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओ मध्ये. थँक्यू, बाय.